पूजा उरकून घेतली. चला तुम्हाला मी मटेरियल पण दाखवतो. आंघोळ पण झाली. इथं बघा आपल्याला अन्न मस्तपैकी जेवता येत. तिथं आहे हौद म्हणजे नळ आहे. आणि कपडे पण धुवून घेतली. आणि हे बघा एवढे 4च बॉक्स 100 किलोच मटेरियल असं. पाणी काय आलं नाही आतमध्ये. मला घेऊ पॅक करून. शर्ट पण घालून घेतला. टेन्शन नाही. चला आता निघायचं. काल अगरबत्ती आपली कंपनीमध्येच राहिली बरं का. हे महिंद्राची चांगली जागा आहे इथे अगरबत्ती ठेवायला. तर परत एक अगरबत्तीचं पॅकेट घ्यावं लागेल. 11:15 वाजले. मेडिकल बघून मस्तपैकी आता गोळ्या घेतो पहिल्या. थोडी कणकणी आलीच आहे. डोकं पण धरलंय आणि अंग पण दुखतंय. चला निघूया जरा हे व्यवस्थित. ओके मी थँक्यू. बोला गणपती बाप्पा मोरया. ह्या स्वागतच्या पंपावरती जेवढ्या फॅसिलिटी लिहिल्यात ना, याच्यात फक्त पार्किंग आणि आंघोळ, बाकी काही नाही आहे. बरोबर 150 किलोमीटर बँगलोर राहिलंय. रस्ता एकदम सुपर आहे. 1.5-2 तासात पोहोचून जाईल. 80नीच चालली कंटिन्युअस. 80. आणि आपण एक लोकेशन सेट केलं. ॲक्च्युली काय झालं त्या टोल नाक्यावरती हसनच्या आहे ना, एक फास्टॅग आहे आपल्याकडं. तर तो द्यायचा एका ट्रकवाल्याचा. त्या टोल नाक्यावाल्याने आपल्याला दिला. म्हणला पुढं एक गाडी गेली, त्याचा फास्टॅग देऊन टाका. म्हणलं चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. तर त्याचं लोकेशन सेट केलं आहे. आणि मध्ये पुढं जर आपल्याला मेडिकल भेटलं तर मग गोळ्या पण घेऊ आणि जेवण पण उरकून घेऊ. भूक पण लागलेली आहे. म्हणजे गोळ्या घेतल्यावर ते आता घाम निघल. सन ताप तर चढणार आहे आपल्याला, हे गोष्ट फिक्स आहे. खोकला थांबत नाही. बरोबर 1:15 वाजलाय मित्रांनो. आपण ज्याचं आपल्याला फास्टॅग द्यायचा आहे ना, तर तिथं पोहोचलं. ते बघा पुढं जी गाडी आहे ना, मला वाटतं तीच असते. हॅलो ओके चलो चला. बँगलोर आणि चेन्नई राहिलं आता आपलं. जेवायला थांबू, त्याच्यामुळे जेवलो नाही मी. या मित्रांनो जेवायला हॉटेल आहे मस्त असं. गाडी लावली आणि गोळ्या पण घेतल्या. आपण बघा गोळ्या घेतल्या. त्याच्या आधी जेवण उरकू. मस्तपैकी चपाती वगैरे आहे. गवारीची भाजी आहे. चवळी, चटणी, दही. चला जेवण करू. मस्त असं जेवण होतं. 80 रुपये घेतले. 3 चपात्या, डाळ राईस. ओके मी कार्यक्रम झाला आपला. पण आता गोळ्या घेतल्या ना, जरा 5 मिनटं थांबलोय. तर आता निघू इथून. बरोबर अजून 405 किलोमीटर दाखवते बघा. बँगलोर किती राहिलं असेल. हे निलमंगला आणि मग 2 रोड आहेत. एक आतून पण दाखवतोय आणि एक रिंग रोड. चला रिंग रोडला जाऊन मग तसंच बँगलोरवरतून चेन्नई 405. रात्री 10चा टायमिंग दाखवतोय. राजस्थानीला जाऊन थांबता येईल. असं करूया नियोजन. जरा तब्येत डाऊन आहे ना, खेचून घेतो रस्ता. गोळ्या खाल्यावरती जरा बरं वाटलं बरं का. 5 मिनटं थांबलो. आता जरा घसा थोडा रिलॅक्स झालाय. तरी पण जास्त ताण नाही द्यायचं त्याला. पण जरा बरं वाटतंय. रिकवर. नेलमंगला 1 किलोमीटर. बँगलोर 28 किलोमीटर. पोचलो मित्रांनो 48 नंबरला. आता बँगलोरकडून नाही जाणार, कारण सिटीमधून गेलं तर ट्रॅफिक लागल. सरळ जाऊ. आणि एअरपोर्ट रोड आहे ना, तर तिकडून तसं बाहेर निघता येईल. 2 टोल वाढतील ना आपले, पण टाइमपास नाही व्हायचा. ऑलरेडी त्यामुळं नको, बाहेरून जाऊ द्या. काय फरक नाही. बरोबर 4 वाजले मित्रांनो. आपण हायवेला पोहोचलो.
एअरपोर्ट हायवे डायरेक्टली हॉस्कोटेला हा आपल्याला हायवे घेऊन जाईल. तिथून पुढं मग 7 नंबरचा आपला प्रवास सुरू होईल चेन्नईकडं. आजची तारीख आहे मित्रांनो 4 आणि आपला कर्नाटकचा DP आज संपत, पण आपण तामिळनाडूमध्ये पोहोचलो असेल चेन्नईला, त्यामुळं टेन्शन नाही. पण आंध्राचा DP मी काढून घेतलाय, कारण आपण याच्या आधी मध्ये पण एकदा काढला होता, पण तो 7 दिवसाचा काढला होता. आता परत मी 7 दिवसाचा DP काढून घेतला. 210 रुपये दिले एजंटला. कर्नाटकचा आता तिकडून निघाल्यावरती काढू, कारण 1 महिन्याचा जर काढला नाही तर 2-4 ट्रिपा होऊन जातात कर्नाटकच्या DPच्या, त्यामुळं काही टेन्शन नाही. वेलकम टू नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया NE7. 150 रुपये टोल जातो याला, पण हा कंप्लीट झाल्यानंतर फायद्याचा होणार आहे. हा सरळ पण रोड चेन्नईला जातो, झालाय बऱ्यापैकी झालाय, पण काय होतं माहिती आहे का, तिकडून गेलं ना तर बराच आंध्रा कवर करायला लागतो, आणि या रोडने आपण एक्झिट घेऊन गेलं ना तर मग डिझेल भरून थोडा घाट सेक्शन नाही का, आपण तो लाचचा एक ब्लॉक केला होता चेन्नई सिरीजचा, तर तो रोड आहे हा स्ट्रेट पण जातोय, बट नको तिकडून काही डिझेल भरता येत नाही. आता आपले आली बघा 2 कांड्यांवरती आली आहे, डिझेल भरता येईल. इथं पुढं जिओचा पंप आहे, थोडा घाट सेक्शन कवर करता येईल, आणि म्हणजे घाटातून प्रवास करता येईल, आणि मग डायरेक्टली कांचीपुरम मार्गे आपण राजस्थानीला जाणार. समोरच टोल नाका आहे इथं, आणि बाहेर पडल्या जिओचा पंप आहे. वाटतं की 7 नंबरने पुढं कंप्लीट झाल्यावरती आपला टाइम उरकतो, पण नाही, तिकडून टायमिंग जास्त जातो. त्यापेक्षा कांचीपुरमचा हा रोड कधीही चांगला. पुढं आंध्राचा पॅच आहे, पण TP आहे, त्यामुळे टेन्शन नाही. हे बघा 172 किलोमीटर आपल्याला राजस्थानी दाखवत आहे. ₹96 डिझेलचा रेट करून घेऊ. 2585 आणि रात्रीचे 2500 असे 5100. याच्यामध्ये आपली गाडी आरामात बँगलोर रिटर्न होती. बँगलोर रिटर्न होऊन बरंच पुढं पण निघल, पण डिझेल आपल्या आहे गाडीमध्ये आता सफिशियंट. तामिळनाडूचा 1-2 रुपयाचा फरक पडतो ना, त्यापेक्षा आपलं इकडूनच फुल करून गेलं बरं. त्या रोडने 7 नंबरने टोलना म्हणजे पेट्रोल पंप नाही सापडत आपल्याला, डायरेक्टली आंध्राचा रेट लागतो. जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. डिझेल भरली, इकडून जरा शॉर्टकट पण आहे हा, आणि टाईम पण वाचतो इकडून. इकडूनच जात जा 7 नंबर सोडून डायरेक्टली. बघा आता इकडे गावांची नावं काय आहेत. चित्तूर 84 किलोमीटर आहे बघा. चित्तूरच्या अलीकडून आपण जाणार. जरा फॉरेस्ट आहे आणि आंध्राची बॉर्डर पण आहे. चच्चा चलो ना, आंध्राचीच गाडी AP. बघा हा आंध्र प्रदेश सुरू झाला इथून. डिझेलचा रेट फरक पडतो ना. आता नाही थांबवायचा, TP आहे आपल्याकडं. थांबवलं त्या दिवशी रात्री लय वैतागवलं होतं मला, 100 पण घेतले होते. हे बाई चेकपोस्ट नाहीचे बरोबर आहे, पण जाऊ द्या. घाटातले नाही कोणी अडवत, ते नाही विचारत कोणी, तुम्हाला त्रास पण देणार नाही. वेलकम टू आंध्रा. TP हालेला आहे, त्यामुळे टेन्शन नाही. मस्त असं मंदिर आहे तिकडे, लाइटिंग केल्यामुळे अजून भारी दिसतंय ते. तर बरोबर 7 वाजलेत मित्रांनो, आपण लाईट लावली आणि आता आपला हा फॉरेस्ट सुरू होतोय पूर्ण. तामिळनाडू आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरचा फॉरेस्ट, चित्तूर फॉरेस्ट म्हणतात त्याला, चित्तूर फॉरेस्ट. चला, हे फॉरेस्टला लय रंबलर आहेत, आणि आपला कंडेन्सर हे अशा रंबलरवरती आदळूनच काम झालं होतं त्याचं. ह्यावेळेस थोडं सावकाश जाऊ, गाडीत वजन नाही आहे त्यामुळं लय उड्या मारेन, पण जरा जपून. रंबलरला जपा बरं का. चेकपोस्ट आला फॉरेस्टचा. काय म्हणतोय? काहीच नाही. चला, वेल्लूर इथून हे 69 किलोमीटर, चेन्नई बरोबर 200 किलोमीटर दाखवतोय, पण आपलं जे याचं लोकेशन आपण सेट केलं राजस्थानीचं, तर 151 किलोमीटर आहे.
पाहिले घ्यायचे लाईट. अरे जर मी माझ्या लाईटी सगळ्या ऑन केल्या तर तुला काय दिसन का? हे का फुल लाईट देऊन आलं. कशी गाडी चालवायची काय दिसतंय? आपण जर आपल्या फॉग लॅम्प लावल्या तर कसा उजेड पडतोय सांगा बरं. आता एवढ्या लाईटी लागल्यावरती त्यांना खरंच दिसणार आहे का? म्हणून मी आपलं बाबा नको त्रास लोकांच्या डोळ्यांना म्हणून आपली कमी लाईट लावून चाललोय. तर काय काय खरंच राहतात राव. म्हणजे ना आपण काय म्हणू त्यांना, जाऊ दे काय नाही म्हणायचं आपण त्यांना, आपलेच द्या सोडून. आता 2-3 झिकझॅक राहिलेत तेवढे कवर करू आणि खाली उतरू. आहे की नाही? तुम्हाला कसं वाटतंय? उगाच काय कमेंट करत बसायची त्याच्यावरती. जाऊ द्या चला. 2-3 हेअरपिन बँड आहे तिथं, तेवढे कवर करूया. बस आहे का काय काय बाबा काय नक्की? ते रे की बघा आता. म्हणजे त्यांनी त्याच्या हेडलाईट बंद केल्यात आणि खालच्या फॉग लॅम्प लावल्यात फुल पॉवरफुल. 4 फॉग लॅम्प लावून चालला. मला वाटलं मोठी गाडी आली काय. पण हे पिल्लू होतं. हेअरपिन बँड आले तिथे. हेअरपिन बँड ह्या घाटातले 4-5 आहेत. मस्त झिगझॅग आहेत. लई मोठी गाडी बसत नाही बरं. कायच्यात मागं पुढं करायला आपली बसते आरामात. पिकअप बसते, छोट्या गाड्या बसतात आरामात. आणि जास्त मोठं फॉरेस्ट नाही आहे त्यामुळं काय टाइम लागत नाही. तर नाही तामिळनाडूवाल्यांनी काय थांबवलं पण नाही. ते आपले एक ड्रायव्हर आहेत राजस्थानी नाही का, त्यांची एंट्रीचा किस्सा काढला होता तामिळनाडूमध्ये. सोडलंय त्यांना. श्यामलाल का काहीतरी नाव होतं वाटतं त्यांचं. श्यामल का श्यामलाल असं काहीतरी नाव होतं. पकडलं होतं चेकपोस्टवरती वसुलीला. अकरा वाजून 5 मिनिटं झालेत मित्रांनो. आपण राजस्थानी ढाब्यावरती पोहोचलो. इथं समोरून लेफ्ट आतमधल्या साईडला घ्यायची गाडी म्हणजे राजस्थानी. तर राणीपेठपासून इथपर्यंत एवढा पाऊस झालाय म्हणजे ह्या 48 नंबरला जेवायला सुद्धा जागा भेटली नाही. म्हणलं जवळजवळ जावा आणि मग काहीतरी खावा, कारण पाऊसच थांबत नव्हता. 2-2.5 तास निस्ता रपारप पाऊस झाला. आणि आता आपण जस्ट पोहोचलो राजस्थानीला. हे बघा राजस्थानी हॉटेल. तर आता इथं गाडी लावूया निवांत. महादेव राजस्थानी ढाबा हॉटेल. इकडून आलं का इथंच थांबायचं आणि मग सकाळी आपलं खाली करायला आंघोळ बिंघोळ उरकून जायची. त्या राजस्थानीपेक्षा हे राजस्थानी कधीही चांगलं. चला. भरपूर साऱ्या गाड्या आहेत बघा. कर्नाटक महाराष्ट्र सगळ्या आहे का. गुजरात पण लागलं लाईनला. इथे लावा आपण पुढं. पवार बंधूंची गाडी आहे शेजारी. चला मित्रांनो, हा ब्लॉग इथंच थांबवतो. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया सकाळी सगळ्यांना. गुड नाईट.